हॅलो फ्रेंड, आता उठले बघा. लई ताप आली मला तर. माझं दुखणंच राहत नाही अजिबात. काय करावं काही कळत नाही. कुठवर दवाखाना तरी करणार आहे मी. अक्षरशः हातापायामध्ये अवसन नाही राहिलेलं. मला ते गोळी खाली तितक्या पुरतं बरं वाटतंय. गोळी नसली की चक्र वगैरे येतात मला. मी काही म्हणजे कोल्हापूरला मी जॉबसाठी गेलेली. तुम्हाला तर माहिती आहे, माझा चांगला जॉब गेला ह्या दुखण्याच्या पायावर. तेवढंच नाही तर माझे पूर्ण पैसे सध्या संपून गेले. रोज दवाखाना आहे रोज, तरी बी मला कसलंच बरं नाही वाटत आहे. मग काय करू काही कळत नाही. असं वाटायलंय सुखाचे दिवस संपलेत आता. फक्त दुःखच बघायला भेटणार आहे. जोपर्यंत आपले शरीर आपल्याला साथ देते तोवर सगळं काही चांगलं असते. शरीर चांगलं होतं म्हणून तर नाही तिथं गेले, नाही तिथं काम केलं. आज माझं शरीर मला साथ देणं झालंय. ना शेतात काम करू शकते ना कुठं बाहेर. दम तर अजिबात निघत नाही, कारण दम काढायसारखं नाहीच आहे. लेकरं बाळ आहेत, संसार आहे. रात्रभर कसली झोप नाही, उलटी, मळमळ, चक्कर येणं. काल सोनोग्राफी केली दवाखान्यामध्ये. डॉक्टर म्हणले नॉर्मल आहे. माझं ते काय म्हणतात त्याला, छातीची पट्टी काढली 3-4 वेळेस, ती पण नॉर्मल आली. ताप आली म्हणून तापीच्या गोळ्या खाल्ल्या. डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत. पित्ताचं औषध, पित्ताच्या गोळ्या, पोटाच्या गोळ्या. पोट दुखते माझं मरणाचं. किती गोळ्या तरी गोळ्या खाऊ माझा जीव थकून गेलाय. थकून असं मलाच आता भीती वाटायली, गोळ्या खाऊन मला काही होतं का काही. असं व्हिडिओ सध्या काढू वाटत नाही. कसं तरी मी कुठल्या कामाला हे सध्या मला काम होईना झाले. हे मला बोलू वाटाना. माझे ते दुखण्यामुळं माझं सगळं हे एनर्जी कमी झालेली आहे. त्याच्यामुळं मला बोलू सध्या वाटाना. नाही तर मी बळच, बरं का, तुम्हाला दिसतंय तसं काय नाही, बळच व्हिडिओ टाकते रोज बी. माझ्या मनात नसतंय टाकायचं तरी पण टाकते. माझं चॅनेल मला चालवायचंय म्हणून. आज माझ्या नाही कामाला आलं तरी भविष्यात माझ्या लेकरांच्या कामाला येईन. माहीत नाही कोणचा दिवस शेवटचा निघणार आहे ती. का देव बी एखाद्याची एवढी परीक्षा घेते काय माहिती. एक तर 2 लेकरं आहेत. त्या लेकराच्या बापाला मी विचारलं होतं की बाबा मला लई दुखतंय, माझं जर काय बरं वाईट झालं तर तू माझ्या लेकराला सांभाळशील का. तर त्याचं सरळ नाही उत्तर आहे. मी का सांभाळू, तुझ्या गळ्यात माझ्या नावचं मंगळसूत्र नाही, मी का सांभाळू असं म्हणते. असा निर्दयी माणूस मी जगात बी बघितला नव्हता. मला दुःख एकाच गोष्टीचं आहे की माझ्या महागारी माझे लेकरं माझे कोण सांभाळीन मला. ही लई टेन्शन आहे. आणि त्या लेकरांचा माझ्यावर एवढा जीव आहे ना की मी शब्दात व्यक्त नाही करू शकत, एवढा जीव आहे त्यांचा माझ्यावर. मला जरा जरी काय झालेलं दिसलं तर माझे लेकरं असं स्वतः म्हणजे जीवाला खाऊन घेतात. आणि आज मला एवढा त्रास व्हायलाय की मी त्यांच्यापासून सध्या लपवत आले. बरं नसलं वाटत तरी म्हणते बरं वाटतंय मला. कारण त्या दिवशी माझं कोल्हापूर आलं तेव्हा मी तिला खरं सांगितलं होतं दुखायला, तर पोरगी निमी राहिली नाही माझी. उद्या माझ्या पोराचा वाढदिवस आहे आणि माझी तर हालत अशी झाली. ना मला भूक लागा नाही, ना मला ताण लागा नाही. नुसता चेहरा, माझं तोंड कसलं तरी पडलंय. ब्लडच्या तपासण्या केल्या सगळ्या, तरी ब्लड बी माझा म्हणजे ब्लडचे रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आलेत. काय रोग आहे असं काही सांगितलं पण नाही. काय माहिती यार काय झालंय ती, कुठवर आता हे असं चालणार आहे माहीत नाही. असं वाटतंय आज बरं वाटन, उद्या बरं वाटन. माणूस म्हणते दुखणं काय घर बांधून राहत नसते, कधी ना कधी राहणारच आहे. बरं ठीक आहे, एखादा कुठला आजार झाला असला म्हणजे मला तरी कळून चुकलं असतं की आता माझं काही खरं नाही. पण हे काय दुखणं आहे माझ्या शरीराला. माझं वय आहे 27-28 वर्ष आणि मी ह्या वयामध्ये एवढी म्हणजे दुकान करू झाले. आईला घरात म्हणजे इथं गावाकडे आले कामात हातभार लागाना. आता बी बळच उठून चहा पिले बघा, इकडे येऊन बसले झाडाखाली. मला चक्र यायला होत्या लईच त्याच्यामुळं. आणि काय करावं, घरच्या काही प्रॉब्लेममुळे त्या दिवशी आईला माझ्यासोबत येणं झालं नाही दवाखान्यामध्ये.
मी एकटीनं दवाखाना केला. आईच्या पण माझ्या मागं लई आप आहे. आई म्हणजे माझ्या आईनं कुणाकुणाचं बघायचं, कुणाकुणाला तोंड द्यायचं, म्हणून मी आईला काही त्रास देत नाही. कारण माझ्या भविष्यातला मोठा आधार, शेवटचा आधार फक्त माझ्या आईच आहे. बाप नाही पण आई आहे, एवढं मी सांगू शकते. आणि माझ्या लेकरांचा आधार तर मीच आहे. त्यांचा बाप त्यांना साधं सांभाळायचं म्हणजे नाव सुद्धा घेत नाही की मी सांभाळतो, हां मी हाय असं म्हणत नाही. आता त्यांनी दुसरं लग्न करून बघा, स्वतःचे लेकरं आणि बायको उन्हात टाकून एका लग्न झालेल्या परस्त्रीसोबत राहते. म्हणजे तिला कामापुरतं आणणं, घरी ठेवणं, तिला शशी गोड बोलणं आणि मला इकडं शिवीगाळ करणं. किंवा मला काही कळू नाही म्हणून त्यांनी मला अंधारात ठेवलं की बाबा आम्ही लग्नच केलं नाही, मी खोटं बोलते. आणि आमच्या नजरेमध्ये त्या बाईला पाहुणी आहे असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. पण ती त्यांचा गैरसमज आहे. मला तर कळून चुकलं आहे की त्यांनी लग्न केलं आहे. बरं करू बी जा, पण त्या बाळराजाने काय केलं होतं त्या निष्पाप लेकराने? असा कुठं बाप बघितला नाही बाबा मी. मला पण वडील आहेत. माझ्या वडिलांनी मला जर हाणलं मारलं तर माझ्या वडिलाला 2-2 दिवस जेवण जायचं नाही असले वडील आहेत माझे. पण कधी आम्हाला टाकून नाही दिलं आमच्या बापाने. लोक म्हणतात लेक दिली त्या दिवशी मिली असती म्हणून घरी आणत नाही. अशा कित्येक मुली मरतात, आत्महत्या करतात किंवा त्यांना मारून टाकलं जाते सासरच्या लोकांनी. पण माझ्या आईबापांनी सगळ्या लोकांचे टोमणे डोक्यावर घेऊन मला आज इथं सांभाळलं. आज मला सगळं फ्रीडम आहे. मला कुणाचा म्हणजे मला कुठल्या बंधनात ठेवलं नाही त्यांनी. माझे आईवडील माझं म्हणजे कधीच असं माझ्यावर अविश्वास दाखवला नाही. विश्वास आहे माझ्यावर. मान्य आहे आमचे म्हणजे त्यांना व्हिडिओ बनवणं हे आवडत नव्हतं, पण ते मला काही म्हणत नाहीत आता. आणि पहिलं थोडं झालं आमच्यामध्ये भांडणं. कारण कसं असते, घरामध्ये जर आपल्या व्यवस्थित नसलं मानसिक स्थिती तर माणूस एकमेकावर पडते, भांडणं तणं होतात. आणि भांडणं कोणाच्या घरी नाहीत, घरोघर मातीच्या चुली असतात. तसं आमच्यात झालं. पण शेवटी ह्या जगामधून एक गोष्ट शिकाय भेटली की आई बापच आपले असतात, कुणी आपलं नसते. कुणी सध्या नाही, कुणावर डिफेंड राहणं सध्या लय अवघड आहे. बरं आज मी जिवंत असताना मी बघते की आज कुणीच माझी मदत नाही करू शकत, तर मग सुखादुखात कुणी उभा नाही राहू शकत. नाही आला तर तो स्वार्थ ठेवून येते. आणि मग ज्याला स्वार्थ नाही त्याला मदत बी करायची नाही, स्वार्थ बी ठेवायचा नाही, असे लोक आहेत. पण निस्वार्थी मदत करणार ह्या जगात फक्त आणि फक्त आपली आई आणि दुसरा बाप. आणि आईच मेन. तर माझ्या तर नशिबाला आई आहे बघा, बाकी कोण नाही. आणि त्यात माझी अशी तब्येत खराब होईल ना, त्यामुळे मला एका गोष्टीचं टेन्शन आहे की तो निर्दयी माणूस माझ्या लेकरांना सांभाळते का नाही. मला त्याचंच टेन्शन आहे. लेकरं नसते ना आज मी गेले तरी मला काही फरक नसता पडला. पण मला देव बाळूमा मला एक प्रार्थना आहे की मला जगायचं 4 दिवस माझ्या लेकरांसाठी जगायचे मला. कारण त्यांचा आधार, त्यांचा वारसा, त्यांची सावली, त्यांचं घरदार, त्यांचं काही असेल ते मी आहे. माझ्या माघारी त्यांचं कुत्रं हाल नाही खायचं. काय वाटतंय कसं आयुष्य काढायचं मी सांगा. एक तर तब्येत साथ दे ना, कुठं नोकरी करू शकना, 2 लेकरं आहेत. आज हॉस्टेलला राहतात म्हणून बरं आहे, पण हॉस्टेलला किती दिवस राहणार आहेत? त्यांचं काय आजारपण आलं, दुखणं भाणं आलं तर ते आपल्याला घरी आणून निस्तरावं लागते, बघावं लागते. आणि एक ना एक दिवस त्यांना घरी आणायचंच आहे मला. त्यासाठी मला काम करणं लय गरजेचं आहे ना. तर अशा ह्या वयामध्ये एक एक दिवस माझा वाया गेला. आत्तापर्यंत लोकांनी त्रास दिला आणि आता मला कुठंतरी करायची हिंमत आली, बळ आलं, तर माझी तब्येत साथ देईना. म्हणजे जगायचं कसं माणसाने महाग हिरण मोहरी आड. मला तर असं उदास वाटायला लागलंय ना, असं लईच उदाशी भरली, मला काहीच करू वाटणं झालंय. सगळं दिवस कोणावर येऊन लागते. बरं ठीक आहे, माझ्या घरचे सासरचे लोक, नवरा म्हणजे नवरा जरी असता त्यांनी जिम्मेदारी घेतली असते तरी मला काय वाटलं नसतं. पण त्यानं लेकरांचा सध्या डोक्यातनं विचार काढून टाकलाय का, तर त्याला त्याचं शरीर सुख घ्यायचंय त्याच्या बायकोकडनं. की त्याला माहिती सावत्र आई आहे, त्याच्या डोक्यात हाच विचार असणार की सावत्र आई आहे आणि मग लेकरांना कशामुळं आणायचे, का आपल्याकडे घ्यायचे लेकरं. कारण ती बायको आहे ती सांभाळणार नाही लेकरांना, खाऊ पिऊ घालणार नाही, हाल अपिष्टा करणार. ती त्याला कळून चुकलंय. त्याच्यामुळं त्यानं माझ्यापाशी लेकरं राहू द्यायचा निर्णय घेतलाय. मी मेलं तरी इथंच राहू द्यायच्यात. पण त्याला ही गोष्ट कशी कळायला नाही की
तीच आई नसताना ते पोरखे लेकरं कशी जगतील ह्याचा विचार तर करायचा होता. देव करो माझ्यावर अशी वेळ नाही यावी आणि येणारही नाही. पण मी एक उद्देश आणि माझं मत व्यक्त करायले मी इथं, कारण मी सारखीच आजारी पडायली. आणि जर देव खऱ्याचा सत्याचा असेल तर मला नक्कीच ह्या दुखण्यातून बाहेर काढन. कारण माझा नाही तर माझ्या लेकराचा किमान देवाने तरी विचार करायला पाहिजे. तर नियतीला काय मान्य त्यालाच माहिती. पण मी प्रयत्न करीन नक्कीच ह्याच्यातनं बाहेर पडायचा. कारण त्या 2 मुलांसाठी उभं राहायचे. भले भविष्यात माझं नाव नाही घेऊ द्या, पण मी उभं राहणार.